काही लढाया अशा असतात ज्या लढल्याच पाहिजेत, कारण त्या लढण्याच्या पात्रतेच्याच असतात. जिंकण्यासाठी नव्हे, तर केवळ त्या लढाईसाठीच. आणि विजय नक्कीच शक्य आहे. आपण सर्वजण जन्मापासूनच एका संमोहनाखाली आहोत. त्यालाच माया म्हणतात. सर्वात मूलभूत संमोहन माया. आपण संमोहनात आहोत. ज्याप्रमाणे कोणी आपल्याला संमोहित करू शकतं, तसंच कुणीतरी हे संमोहन तोडूही शकतं. हे शक्य आहे. कधीही विश्वास गमावू नका. हे शक्य आहे. आणि जर या प्रयत्नात तुमचा अंत झाला, तरीही ते एक सार्थक आयुष्य आणि तो एक सन्माननीय मृत्यू असेल. केवळ जगण्यातच नाही, तर अर्पण होण्यातही एक वेगळीच शान असते. जर कोणी योग्य कारणासाठी स्वतःला समर्पित करत असेल, तर त्यात काय अडचण आहे? अडचण का आहे? भगतसिंग किती वेळा जगले? तुम्ही त्यांच्याकडे एक अपयशी व्यक्ती म्हणून पाहता का? अरे, बिचारा फक्त 23व्या वर्षीच मेला. असं कोणी म्हणतं का? जो माणूस शुद्धीवर आहे, तो भगतसिंगांना फक्त ते 22 वर्ष जगले म्हणून अपयशी म्हणेल का? 22व्या वर्षी अर्पण होण्यात काय अडचण आहे? फक्त योग्य लढाई लढा, इतकंच. आणि लक्षात ठेवा, विजयावर कोणाचीच मक्तेदारी नसते. अर्जुनाला विजयाची खात्री कधीच देण्यात आली नव्हती. पण शेवटी अर्जुन जिंकला. पूर्ण भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला एकदाही असं म्हणत नाहीत, की "अर्जुना, मी तुझ्या सोबत आहे. तू नक्कीच जिंकशील." श्रीकृष्ण हे वचन सहज देऊ शकले असते, नाही का? पण तुम्हाला आश्चर्य नाही वाटत, की त्यांनी असं वचन कधीच दिलं नाही? ते फक्त एवढंच म्हणतात, की "तुला लढावं लागेल, मी तुला मदत करणार नाही. मी शस्त्र उचलणार नाही. ही लढाई तुझी आहे. तू ती लढशील आणि लढलीच पाहिजे. लढ." आणि तो जिंकतो. हे शक्य आहे. की तो जिंकला नसता तरीही गीता तिच्या जागी समर्थ आहे. समजा अर्जुन मारला गेला असता, तर त्यानं गीतेचं महत्त्व कमी झालं असतं का? काहीच फरक पडत नाही. अजिबात नाही. दुर्योधन जिंकला असता आणि अर्जुन मेला असता, अर्जुनाने पराक्रम गाजवून हौतात्म्य पत्करलं असतं, तरीही ते उत्तमच असतं. त्यामुळे प्रयत्न करा आणि निकालाचा जास्त विचार करू नका. तो प्रयत्नच पुरेसा आहे. तो प्रयत्न मनापासून, प्रामाणिकपणाने आणि प्रेमाने करा. त्या लढाईवर प्रेम करा. तेच खरं प्रेम आहे. तुमच्या अंतर्मनातील पूर्ण जागा एखाद्या सुंदर गोष्टीसाठी देऊन टाका. तिथं अजिबात जागा रिकामी ठेवू नका. गेट अ हेडबँड, नो वेकन्सी किंवा एखादा टी-शर्ट ज्याच्यावर लिहिलं असेल, नो वेकन्सी. व्याप्त रहा. एंगेज्ड. आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकारांनी म्हटलंय, की आम्ही आधीच विवाहित आहोत आणि केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नाही, तुम्हाला भगतसिंग माहिती आहेत. जेव्हा ते फक्त 22-23 वर्षांचे होते आणि जेव्हा त्यांनी बलिदान दिलं, तेव्हा एकदा त्यांची आई त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, "तुला लग्न करावं लागेल. हं? तुला लग्न करावं लागेल." ते म्हणाले, "पण माझं लग्न आधीच झालंय." ती थक्क झाली. "कसं शक्य आहे? तिचं नाव काय आहे?" तेव्हा ते काय म्हणाले होते? तेव्हा ते काय म्हणाले होते? आझादी. नो वेकन्सी. इतर सर्व मुली सुंदर असतील, पण सॉरी, नो वेकन्सी. तेरी दुल्हन का नाम क्या है? आझादी. आधीच लग्न झालंय,
नो वेकन्सी. आणि म्हणूनच आज तुम्ही त्यांचं स्मरण करता. बाकीचे सर्व काळाच्या पडद्याआड गेले. पण भगतसिंग अजरामर झाले. त्यांनी 23व्या वर्षी शरीर सोडलं, तरीही ते अमर आहेत. आणि असेही लोक होते, जे 90-100 वर्ष जगले. पण ते केवळ काळाचे धूळ बनले. कोणालाच त्यांची पर्वा नाही. हाच फरक आहे. लवकरात लवकर लग्न करा. जितकं शक्य असेल तितकं लवकर. पण असं लग्न नाही, ज्याला सामाजिक, धार्मिक किंवा कायदेशीर मान्यतेची गरज लागेल. हे एक आंतरिक लग्न असावं. त्याबद्दल कोणालाही कळू देऊ नका. स्वातंत्र्य, आझादी. तुम्हाला काय वाटतं, भगतसिंगांकडे इतर फालतू गोष्टींचा विचार करायला वेळ होता का? ते किती शिकलेले होते तुम्हाला माहिती आहे? फाशीच्या आदल्या रात्रीसुद्धा ते भगवद्गीता वाचत होते. ती प्रत आजही जतन केलेली आहे. उद्या मला मरायचं आहे, मग काय होईल? असा विचार ते करत होते का? नाही. ते म्हणाले, माझ्याकडे अजून काही तास आहेत. तर हे तास मी माझ्या प्रिय गोष्टीसोबत का घालवू नये? मला काहीतरी खूप महत्त्वाचं करायचंय. त्यांच्या शेवटच्या क्षणीही ते म्हणाले, की हा वेळ मला वाचनात घालवू द्या. ते खूप अभ्यासू वाचक होते. तुमच्या वयात ते खूप प्रगल्भ झाले होते. त्यांच्याकडे वेळ वाया घालवायला अजिबात वेळ नव्हता. मला नक्की आठवत नाहीये, की ही भगतसिंग किंवा इतर कोणत्या एका थोर क्रांतिकारकाची गोष्ट आहे. त्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकात शेवटचं वाचलेलं पान मार्क करून ठेवलं होतं. कुणा एकाने कुतूहलाने विचारलं, "उद्या तुम्हाला फाशी होणार आहे. तुम्ही आता राहणार नाही. मग हे पान मार्क का करत आहात?" तेव्हा त्यांनी खूप मिस्टिकलपणे उत्तर दिलं होतं, "कारण मला तिथूनच पुढे सुरुवात करायची आहे." त्यांच्याकडे वेळच नव्हता या गोष्टींसाठी. स्वतःला दया करणं, मानसिक क्लेश किंवा दुःखी विचारांसाठी अजिबात वेळ नव्हता. मी माझ्या शेवटच्या क्षणी सुद्धा योग्य त्या कामात व्यस्त आहे. अशा आयुष्याबद्दल काय वाटतं? हे तुम्हाला एक्साईट करत नाही का?